मी जेव्हा मला खाली जायचं ठरलं तर करायचं काय, खाली त्यावेळेस असं होतं इकडचे पोलीस तिकडनं कळवायचं की निघाला अमुक तमुक घेऊन आणि खाली ते CID उभे. पूर्वी असं नव्हतं की माझं राज्य नाही, सगळ्यांना ते कळवायचे की तुमच्या राज्यामध्ये आता हे निघाले. करायचं काय, मी एक दगडा घातला आणि केस खूप होते, पण तुम्ही आता जसे ते चापून चुपून केलं असे चापून एकदम तेल पचपचित तेल लावलं एकदम. हे एवढा मोठा गंध लावला, शबनम लावली खांद्याला, तरी म्हटलं हे काय बरोबर नाही. तर बाथरूममध्ये गेलो आणि मिशीच काढून टाकली आणि पत्रकार पांडे म्हणून मी तयार झालो आणि यांना कळायच्या आत मी गेलो सुद्धा. आणि मग तिकडे जाऊन जे आहे गोव्याला गेलो आणि गोव्याला मग ते जे आहे परत शेख इक्बाल प्रमोद नलावडे म्हणून मुखवटेकार आपल्या गिरगावच्या साहित्य संघ मंदिरच्या इथे असायचे, ते विमानाने आले. मी पहिल्या विमानाने गेलो, सगळे गोव्याला उतरलो. आम्ही कोल्हापूरहून गेलोच नाही. आणि गोव्याला ते अनृतपूर्ण नारायण आठवले आणि किरण ठाकूर यांनी मग आम्हाला तिथे त्यांना बघत होते कोण असू शकतं, कोण असू शकतं, आणि त्यांनी बरोबर हात टाकला आणि नेलं. आणि मग पाठोपाठ प्रमोद नलावडे त्याने मग ते शेख इक्बाल वगैरे केलं आणि मग ते मुसलमान वगैरे करून मग फॅक्टरी टाकायला चाललेलं आहे, पाईप वगैरे, थ्री पीस सूट वगैरे, ती आणखी मोठी स्टोरी. तर पण तिथे गेल्यानंतर जे काही झालं महाभारत, त्याच्यामध्ये मारबीर पडला, मार वगैरे पडला, मार. मग मध्ये पोलीस आला, त्याने जे लाठी ओढलं त्याला कोणी, आम्ही नाही काय काय केलं, पण कोणीतरी त्याला पेटवलं आणि ते पुढे गेल्यानंतर मग लाठी, मग तो शिशिर शिंदे, ते नागेश पवार, ते दगडू सकपाळ, हे असे कित्येक लोक ते पुढच्या त्या चौकात जिथे पोचल्यानंतर त्यांना फटाफट डोकी फुटली सगळ्यांची, असे पडले होते सगळे. आणि मला सुद्धा मारायला तर एक कोणतरी होते असे चांगले, म्हटलं हा शिवसैनिक, तो माझ्या अंगावर पण दुसरे शिवसैनिक आणखी अंगावर पण. तो सेंट्रल गव्हर्नमेंटचे तो ऑफिसर होते की बा तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि मग मी खाली आणते मारलं. ते शेवटी मग टाकले, बसमध्ये टाकले. मग आम्ही ती पुढे गेल्यानंतर ती बसच पळवून घेऊन न्यायचं म्हणून त्या ड्रायव्हरला उतरवलं, शिवसैनिकाला बसवलं, म्हणलं चलो कोल्हापूर. आणि पुढे गेलो तर हे मोठे मोठे पोलिसांचे डबे. परत त्या आमच्या ड्रायव्हर शिवसैनिकाला त्याला बाजूला काढ, गाडी घेऊन गेले. मग एक जण खाली यायचा, सगळ्यांनी यायचं नाही. मग एक जण खाली उतरला की दोन्ही हात असे करायचे. दोन्ही हात केले की पोलीस लोकांनी दोन्ही धडाम धडाम त्याच्यावर मारा चला. आता तुम्ही हात असा केल्यानंतर खरं होता मी गंमत सांगत नाही, याचं ऑपरेशन केलं आणि याचा हा अजूनही वरती जात नाही, असे कित्येकांना झालं.